बसस्टॉपवरचा पिवळट दिवा कधी उजळत होता, कधी हलकासा लुकलुकत होता. त्या दिव्याखाली उभं राहिलं की चेहऱ्यावर सावल्या पडत होत्या, जणू काही कोणी दुसरंच उभं आहे मागे. कन्या रिक्षाच्या सीटवर एक हात स्टेअरिंगवर ठेवून बसला होता, दुसऱ्या हातात त्याने बिडी धरली होती. धूर हळूहळू वर जात होता आणि लगेचच हवेत विरून जात होता. आज काही धंदा नाही, तो स्वतःशीच पुटपुटला. बसस्टॉप जवळजवळ रिकामाच होता. थोड्या अंतरावर दोन माणसं उभी होती. एक मोबाईलमध्ये बघत होता, दुसरा फक्त रस्त्याकडे बघत उभा. दोघंही आपापल्या दुनियेत हरवलेले. दूरवरून एखाद्या कुत्र्याचा आवाज येत होता. मध्येच एखादी गाडी वेगाने जात होती आणि पुन्हा सगळं शांत. कन्याने बिडीचा शेवटचा झुरका घेतला आणि ती खाली टाकून चपलीने चिरडली. आता एक तरी सवारी मिळाली की बस, मग सरळ घरी जातो, तो म्हणाला. त्याने मान वर करून बसस्टॉपच्या बोर्डकडे पाहिलं. रंग उडालेला, अक्षरं अर्धी दिसत होती. किती वर्ष झाली असतील हा बोर्ड बदलून. रिक्षाच्या मीटरवर त्याने हात ठेवून हलका टकटक केलं. तू पण कंटाळलास ना? तो हसला. मग अचानक त्याने घड्याळ पाहिलं. 11 वाजले. त्याने डोकं हलवलं. आता कुठली सवारी येणार? इतक्यात दुरून एक बस येताना दिसली. हेडलाईट्सने रस्ता उजळला. बस जवळ आली. ब्रेकचा आवाज झाला आणि थोडा दूर हवेत पसरला. चला, शेवटचा चान्स हा आता. बस थांबली. दरवाजा उघडला. 2-3 लोक उतरले. एक तरुण मुलगा, एक बाई आणि एक शेवटी मध्यमवयीन माणूस. तो माणूस थोडा हळू उतरला. त्याच्या हातात एक लहान पिशवी होती. तो खाली उतरल्यावर 2-3 सेकंद तसाच उभा राहिला, जणू काहीतरी बघतोय. गण्याची नजर त्याच्यावरच होती. बाकीचे लोक लगेच निघून गेले. बसही पुढे निघून गेली. पुन्हा तिथे शांतता पसरली. आता फक्त तो माणूस आणि गण्या. तो माणूस हळूहळू गण्याच्या रिक्षाकडे चालत यायला लागला. गण्याने थोडं पुढे वाकून त्याच्याकडे पाहिलं. सवारीच आहे वाटतं, तो हलक्या आवाजात म्हणाला. तो माणूस रिक्षासमोर येऊन थांबला. 2 सेकंद काही बोलला नाही. गण्या आधीच म्हणाला, कुठं जायचं आहे? तो माणूस शांतपणे गण्याकडे पाहत राहिला आणि मग हलक्या आवाजात म्हणाला, रिक्षा जाणार का? गण्या 2 सेकंद त्याच्याकडे पाहत राहिला. प्रश्न साधाच होता, पण त्याने ज्या पद्धतीने विचारला काहीतरी वेगळं वाटलं. बसांना कुठे जायचं आहे? तो माणूस अजूनही घाईत नव्हता. त्याने आधी रिक्षाकडे एक नजर टाकली, मग हळूच मागच्या सीटवर बसला. गण्या मागे वळून म्हणाला, कुठलं गाव भाऊ तुमचं? शरदने पिशवी बाजूला ठेवली आणि थोडा पुढे झुकून म्हणाला, खांडगाव. गण्याच्या चेहऱ्यावर लगेच गोंधळ दिसला. खांडगाव? हो, शरद शांतपणे म्हणाला. गण्या 2 सेकंद विचारात पडला. असं नाव ऐकलंय, पण कधी गेलो नाही तिकडे त्या गावाकडे. शरदने काही उत्तर दिलं नाही. गण्या पुन्हा म्हणाला, रस्ता माहिती आहे का तुम्हाला? हो, मी सांगतो तुम्हाला, शरदने उत्तर दिलं. गण्याने त्याच्याकडे आरशातून पाहिलं. चेहरा साधाच होता, ना हसू ना राग, अगदी सरळ. बरं, पण भाडं जास्त लागेल, गण्या म्हणाला थोडं हसत. कसं आहे, रात्र झाली आहे ना, म्हणून म्हटलं. शरदने लगेच विचारलं, किती घेणार? गण्याने मनात पटकन आकडा ठरवला. 400 घेणार. क्षणभर शांतता. गण्या मनात म्हणाला, आता घासाघीस सुरू होईल. पण शरदने सरळ उत्तर दिलं, ठीक आहे. गण्याने भुवया उंचावल्या. गण्या थोडा हसला. आज तर नशीब जोरात आहे. त्याने रिक्षा स्टार्ट केली. इंजिनचा आवाज त्या शांत बस स्टॉपमध्ये थोडा मोठा वाटला. गण्या म्हणाला, बसून घ्या नीट, रस्ता माहिती नाही, थोडं इकडचं तिकडचं होईल. शरदने काही उत्तर दिलं नाही. रिक्षा हळूहळू पुढे निघाली. बसस्टॉप मागे सरकायला लागला. गण्याने आरशातून पुन्हा एकदा पाहिलं. शरद सरळ बसलेला होता, बाहेर बघत होता. कुठल्या कामासाठी आलात? गण्याने कॅज्युअली विचारलं. असंच काम होतं, शरद म्हणाला. कसलं काम? तसंच भेटायला गेलो होतो. गण्या हसला. रात्री 11ला भेटायला येता तुम्ही? शरदने उत्तर दिलं नाही. गण्या 2 सेकंद थांबला, मग म्हणाला, ठीक आहे,
तुमचं असेल पर्सनल काही. रिक्षा आता मुख्य रस्त्यावर आली होती. थोडे दिवे, काही दुकानं बंद, काही अर्धवट उघडी. गण्या पुन्हा म्हणाला, खाणगावला किती वेळ लागेल? शरदने पुढे बोट दाखवलं. सरळ जा, मग मी सांगतो. गण्या म्हणाला, तुम्ही GPS नाही वापरत का? नाही नाही, शरद थोडक्यात म्हणाला. गण्या हलकच हसला. ठीक आहे, तुमच्यावर विश्वास ठेवतो. रिक्षा पुढे जात राहिली. थोड्याच वेळात दूरवर एक हलकासा पांढरा प्रकाश दिसला. गण्याने डोळे बारीक करून पाहिलं. अरे, गाव दिसतंय बहुतेक, शरदने म्हटलं. हो हो, तेच गाव आहे, शरदने म्हटलं. रिक्षा जवळ आली तसं दिसायला लागलं. ती काही मोठी वस्ती नव्हती. 2-3 घरं, एक छोटासा चबुतारा आणि एक बंद दुकान. हेच का खाणगाव? तो विचारत म्हणाला. गण्याने विचारलं. हो हो, हेच गाव आहे. बसस्टॉप कुठं आहे तुमचं? शरदने पुढे बोट दाखवलं. तिथं, त्या झाडाजवळ. गण्या रिक्षा तिथं घेऊन गेला. खरं तर बसस्टॉप म्हणावं असं काही नव्हतंच. फक्त एक जुनं झाड, खाली तुटलेला भाग आणि बाजूला मातीचा मोकळा भाग. गण्याने रिक्षा थांबवली. शरदने पिशवी उचलली आणि खाली उतरला. गण्या मागे वळून म्हणाला, इथेच उतरणार ना? हो हो, इथेच. शरदने खिशातून पैसे काढले आणि गण्याकडे दिले. गण्याने पैसे मोजले. ठीक आहे, गण्या म्हणाला. आणि शरद त्याच्या घराकडे निघायला लागला. गण्या त्याच्याकडे पाहत राहिला. तिथे कोणताच रस्ता दिसत नव्हता. गण्या 2 सेकंद तसाच पाहत राहिला. कुठे गेला हा? तो पुटपुटला. मग त्याने खांदे उडवले. माझं काय जातंय? चल गण्या आता घरी. त्याने खांदे उडवले आणि रिक्षा हळूहळू वळवली. रिक्षा वळली आणि तो ज्या रस्त्याने आला होता त्याच दिशेने परत निघाला. हेडलाईट पुन्हा त्या अरुंद रस्त्यावर पडायला लागले. काही सेकंदापूर्वी जिथे तो उभा होता ते छोटंसं गाव मागे सरकायला लागलं. तो पिवळा दिवा अजूनही लुकलुकत होता. गण्याने आशातून एकदा मागे पाहिलं. झाडाजवळचं ते ठिकाण जिथे शरद उभा होता आता ते रिकामं होतं. हेडलाईटचा प्रकाश फक्त समोरच्या काही फुटांवरच थांबत होता. गण्याने आशात पाहिलं. मागे पूर्ण अंधार. रिक्षा पुढे जात राहिली. इंजिनचा आवाज आता जरा मोठा वाटत होता. बाकी सगळं पूर्ण शांत. तेवढ्यात अचानक समोर रस्त्याच्या कडेला काहीतरी दिसलं. गण्याने वेग कमी केला. तो एक माणूस होता, रस्त्याच्या कडेला उभा, हात हलकासा वर, जणू रिक्षा थांबवायला. गण्याने डोळे बारीक केले. अजून एक सवारी. तो हलकासा हसला. रिक्षा हळूहळू त्या माणसाजवळ जाऊ लागली आणि हेडलाईटचा प्रकाश त्याच्यावर पूर्ण पडला. पांढरा शर्ट, थोडासा मळलेला, खाली धोतर, केस पांढरे विस्कटलेले. तो रस्त्याच्या कडेला उभा होता. गण्याने रिक्षा थोडी स्लो केली. कुठं जायचं आहे? तो खिडकीतून बाहेर बघत म्हणाला. म्हाताऱ्याने थोडं पुढं येत उत्तर दिलं. थोडं पुढं सोडशील का? गण्याने आजूबाजूला एकदा नजर फिरवली. इकडे? इतक्या रात्री? म्हातारा शांतपणे म्हणाला. हो, थोडं पुढे. गण्याने खांदे उडवले. बसा ना मग. म्हातारा हळूहळू मागच्या सीटवर बसला. सीट पुन्हा एकदा चर्रा आवाज करत खाली दाबली गेली. गण्या म्हणाला, कुठवर जायचंय तुम्हाला? मी सांगतो, तू रिक्षा चालू कर. गण्याने रिक्षा पुन्हा पुढे चालू केली. 2 सेकंद शांतता. गण्या म्हणाला, काका, इकडे काय करत होता एवढ्या रात्री? म्हातारा थोडा वेळ काही बोलला नाही. मग म्हणाला, तसंच उभा होतो. गण्या हलका हसला. उभा होतो म्हणजे? कुणाची वाट बघत होता का? नाही. गण्याने आशातून त्याच्याकडे पाहिलं. म्हातारा बाहेर बघत होता. गण्या पुन्हा म्हणाला, गाव किती आहे दूर अजून तुमचं? लांब नाही. तुमचं घर तिकडेच आहे का? गण्या म्हणाला. हो. मग एवढ्या रात्री बाहेर का? म्हातारा यावेळी थोडा पुढे झुकला. रस्ता ओळखीचा आहे तुला? त्याने विचारलं. नाही काका, पहिल्यांदाच आलो. म्हणून सांगतो, रात्री हा रस्ता टाळायला पाहिजे. गण्या हसत म्हणाला. का बरं? भूत वगैरे आहे का इथे? म्हातारा काही बोलला नाही. गण्या म्हणाला, अहो काका, गावातल्या गोष्टी असतात त्या, सगळं खरं नसतं. म्हातारा शांत. रिक्षा पुढे चालत राहिली. काही सेकंदांनी म्हातारा स्वतःच बोलायला लागला. मी पण असाच जात होतो. गण्या थोडं लक्ष देऊन ऐकू लागला. रात्री उशिरा, इथंच पुढे.
हो का? मग मग गाडी लागली? म्हणजे अपघात झाला का तुमचा? गण्या म्हणाला. हो, अपघात. मग काय घडलं? इथेच पडलो मी. रिक्षाचा वेग आपोआप कमी झाला. कोणी मदत नाही केली का तुमची? म्हातारा 2 सेकंद शांत राहिला. कोणी थांबलंच नाही. अहो काका, रात्री कुणी थांबत नाही. तुमचंच नशीब खराब, गण्या म्हणाला. म्हातारा काही बोलला नाही. रिक्षा पुढे जात राहिली. थोड्या वेळाने म्हातारा म्हणाला, इथून पुढे वळ. कुठं म्हटलं काका? म्हाताऱ्याने उजवीकडे बोट दाखवलं. गण्याने रिक्षा त्या दिशेने वळवली आणि मनात पुटपुटला, आज सगळेच मला रस्ता दाखवत आहेत. नवीन रस्ता आधीपेक्षा अजून अरुंद होता. हेडलाईट पुढे टाकला तरी फक्त थोडंसं दिसत होतं. गण्या म्हणाला, काका तुम्ही रोज जाता का इथून? नाही, विठ्ठल काका म्हणाले. मग रस्ता एवढा कसा माहिती तुम्हाला? आठवतो मला. गण्या हलका हसला. आठवतो म्हणजे? तुम्ही तर म्हणालात अपघात झाला होता इथे. अरे हो, तुम्ही तर सांगितलंच नाही मग काय झालं तर. काका काही सेकंद शांत राहिले. मग म्हणाले, तिथेच पडलो होतो. म्हणजे? अपघात झाल्यावर उठलो नाही लगेच. लोक पुढे गेले, गाड्या गेल्या, कुणी थांबलं नाही. काका, रात्री सगळे घाईत असतात, कुणी उगाच थांबत नाही. हो, सगळे गेले. मग सकाळी कुणीतरी पाहिलं असेल ना तुम्हाला? काका शांत राहिले. नशीब वाईट होतं तुमचं काका. नशीब? काका हलकसं म्हणाले. गण्या थोडा हसला. अहो होतं असं कधी कधी. आपण काय करणार? लोकांना आता दयाबिया काही येत नाही हो. रिक्षा एका छोट्या खड्ड्यावरून गेली. हलका धक्का बसला. इकडे लाईट पण नाही काही. लोक राहतात का खरंच इकडे? राहतात, काका म्हणाले. मग हा रस्ता इतका शांत का? रात्री असाच असतो. काका, तुम्ही किती वेळ पडले होते तिथे? काका काही वेळ उत्तरच देत नाही. गण्या पुन्हा विचारतो, सांगा ना काका. सकाळपर्यंत, काका म्हणाले. सकाळपर्यंत? हो. आणि मग काय झालं काका? मग लोक आले. अच्छा, बरं झालं वाचलात तरी तुम्ही. काका शांत राहिले. गण्याने आरशात पाहिलं. काका त्याच्याकडे बघत नव्हते, पण बाहेरही बघत नव्हते. ते फक्त सरळ बसलेले होते. गण्या म्हणाला, काका तुमचं नाव काय? विठ्ठल. मी गण्या, तो म्हणाला. हो का? रिक्षा अजून थोडी पुढे गेली. काका अचानक म्हणाले, बस इथेच थांब. गण्या चकित झाला. काका इकडे? आजूबाजूला तर काहीच नाही, ना घर ना दिवा, फक्त रस्ता आणि झाडं. हो, इथेच माझं घर आहे. गण्याने रिक्षा हळूच थांबवली. इंजिन अजून चालू होतं. 2 सेकंद शांतता. काका दरवाजा उघडून खाली उतरले. गण्या म्हणाला, काका तुम्ही नक्की जात तरी कुठे आहात? इथे तर काहीच नाही. काका शांतपणे म्हणाले, होतं इथे काही. गण्या काही बोलला नाही. काका वळले आणि चालायला लागले. 2-3 पावलं आणि मग अंधारात गेले. गण्याने डोळे बारीक करून पाहिलं. अरे, इकडे तर काहीच नाही. तो काही सेकंद बघत राहिला. मग अचानक स्वतःशीच हसला. लोक पन्ना काय काय सांगतात. त्याने रिक्षा पुन्हा गिअरमध्ये टाकली आणि पुढे निघाला. रिक्षा पुढे सरकत राहिली. तेवढ्यात अचानक हेडलाईटच्या टोकाला काहीतरी हल्ल्यासारखं दिसलं. गण्याने लगेच वेग कमी केला. समोर एक बाई उभी होती, साडी नेसलेली, केस मागे बांधलेले, हात खाली. गण्याने रिक्षा तिच्याजवळ नेली. कुठे जायचं आहे? तो म्हणाला. ती बाई हळूच पुढे आली. पुढे सोडशील का? आवाज अगदी साधा. बसा ना. ती मागे बसली. कुठे जायचंय तुम्हाला? पुढे जायचं आहे, मी सांगते. आणि ती बसली. गण्या रिक्षा पुढे चालू लागला. मग तो म्हणाला, आज नेमकं काय घडत आहे माझ्यासोबत? आज मला इतके प्रवासी का भेटत आहेत? जाऊ द्या, आपल्याला काय, पैशाशी मतलब. तो स्वतःशीच म्हणाला आणि तिच्याशी काही बोलायचं म्हणून तिला विचारू लागला. इतक्या रात्री इथे काय करत होता तुम्ही? ती म्हणाली, घरी जात होते. मग इकडे कशाला उभं राहिलात? रस्ता चुकले मी, ती म्हणाली. इकडे कसा रस्ता चुकायचा? सरळच तर आहे सगळं. ती काही बोलली नाही.
रिक्षा पुढे चालत राहिली. बरं, तुमचं गाव कुठलं? इथंच आहे. मग घर कुठं? पुढे. गण्या हलकासा हसला. चायला सगळे आज पुढेच म्हणतायत. ती शांत होती. इकडे लाईट पण नाही आणि रात्री चालायला भीती नाही वाटत का तुम्हाला? कारण एकतर तुम्ही बाई माणूस. ती म्हणाली. सवय आहे मला. कशाची? अंधाराची. गण्या थोडा हसला. बरं आहे, मला नाही जमत बुवा या अंधारात. ती शांत राहिली आणि काही सेकंदांनी स्वतःच बोलली. लोक काय काय बोलतात माहीत आहे का? गण्या म्हणाला. काय? ती म्हणाली. माझ्याबद्दल. अहो, गावात सगळ्याबद्दल काही ना काही बोलतात, तसंच तुमच्याबद्दल हे बोलत असतील. त्यावर ती म्हणाली. म्हणतात की मी अपशकुनी आहे. असं कोण म्हणतं आजकाल? तो म्हणाला. म्हणाले माझ्यामुळे सगळं होतं, सगळे म्हणतात असं. गण्या थोडं शांत झाला. ती अगदी साध्या आवाजात म्हणाली. जाळलं मला. गण्या 2 सेकंद काही बोलला नाही. मग अचानक हसला. अहो, काय काय सांगता तुम्ही? घाबरवता का मला? ती काही बोलली नाही. रिक्षा पुढे निघाली. गण्या म्हणाला. म्हणजे लोकांनी खरंच तुम्हाला? हो, जाळलं. सगळं संपलं. गण्या हसला. काय ताई तुम्ही? कथा वाटत आहे मला तुमची तर. ती शांत राहिली. रिक्षा अजून पुढे गेली. ती अचानक म्हणाली. इथून पुढे वळ. गण्या म्हणाला. कुठं? तिनं डावीकडे बोट दाखवलं. गण्याने रिक्षा वळवली. तो मनात पुटपुटला. आजचा रस्ता काहीतरी वेगळाच आहे. नवीन रस्ता आणखी शांत होता. आता तर झाडंही जास्त दाट झाली होती. इकडे तर काहीच नाही. मागून उत्तर आलं. आहे. तुम्ही म्हणालात लोकांनी तुम्हाला जाळलं. हो, ती म्हणाली. का बरं जाळलं? म्हणाले होते की माझ्यामुळे वाईट होतं. असं कोण मानतं आजकाल? ते मानत होते. गण्या 2 सेकंद गप्प बसला. मग तुम्ही काही केलं नाही का? काय करणार? म्हणजे पळाला नाही का तुम्ही? तो म्हणाला. कुठं पळणार? घरातच होते. दरवाजा लावला त्यांनी. मग मग आग लावली त्यांनी. गण्या काही सेकंद बोललाच नाही. रिक्षाचा वेग नकळत कमी झाला. तो पुन्हा हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला. अहो, हे सगळं सिनेमासारखं वाटतंय. ती काही बोलली नाही. गण्या म्हणाला. मग तुम्ही वाचलात कशा? ती शांत. मग म्हणाली. वाचले नाही. गण्याच्या हाताने ॲक्सिलेटर थोडा हलका झाला. म्हणजे? ती काहीच बोलली नाही. फक्त गालातल्या गालात हसत होती. बरं, तुमचं घर कुठं आहे मग? पुढे. ती म्हणाली. पुढे म्हणजे कुठं? जिथे थांबायचं आहे. गण्या काही बोलला नाही. रिक्षा अजून थोडी पुढे गेली. तेवढ्यात ती म्हणाली. इथेच थांब. गण्याने ब्रेक दाबला. आजूबाजूला काहीच नव्हतं. इकडे? इकडे ताई? हो, इकडेच. इकडे तर काहीच नाही. ती काहीच बोलली नाही. ती वळली, त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली. होतं. ती वळली आणि चालायला लागली आणि अंधारात नाहीशी झाली. गण्या काही सेकंद तसाच बघत राहिला. आज सगळेच वेडे भेटतायत का मला? त्याने रिक्षा पुन्हा सुरू केली आणि पुढे निघाला. रस्ता आता आणखी शांत झाला होता. आता कधीतरी पान हलण्याचा आवाज येत होता. आता तेही कमी झालं होतं. गण्या थोडा वेळ सरळ बसला. हात स्टेअरिंगवर घट्ट पकडले. थोडं पुढे गेलो की मेन रोड लागेल, तो स्वतःशी म्हणाला. रिक्षा पुढे निघाली आणि पुन्हा अचानक समोर काहीतरी हलकंसं दिसलं. गण्याने वेग कमी केला. रस्त्याच्या मधोमध एक मुलगा उभा होता. लहान, शॉर्ट्स, टी शर्ट. तो हलत नव्हता, फक्त उभा. गण्या थोडा चकित झाला. अरे, आता एवढ्या रात्री हा कोण? त्याने रिक्षा जवळ नेली. काय रे, रस्त्यात काय करतोय? कुठे जायचं आहे तुला? मुलगा काही सेकंद काही बोलला नाही. मग हळू आवाजात म्हणाला. घरी. गण्या थोडा विचारात पडला आणि मग म्हणाला. बरं बरं, बस मग. मुलगा मागे बसला. तुझं घर कुठं आहे? मुलगा शांत. कुठल्या गावात आहे तुझं घर? गण्या पुन्हा म्हणाला. त्यावर कुठेतरी तो मुलगा बोलला. इथंच. इथं म्हणजे कुठं?
त्यावर पुन्हा तो शांत राहिला. काय यार, आज सगळ्यांनाच रस्ता माहिती नाही वाटतं. मुलगा शांत. बरं, तुझं नाव काय? माझं नाव रोहित. भांडण झालं का घरी म्हणून बाहेर पळालास का? त्यावर काहीच उत्तर नाही. कन्या थोडा चिडला. अरे बोल ना, मी काही खाणार नाही तुला. मुलगा शांत. रिक्षा अजून पुढे गेली. कन्या म्हणाला, किती वेळ झाला बाहेर तुला? मुलगा म्हणाला, माहीत नाही, बऱ्याच दिवसापासून बाहेर आहो. हां, काय बोलतोयस? आणि कधी निघालास? आठवत नाही काका. कन्या 2 सेकंद गप्प. तुला काहीच आठवत नाही वाटतं? बरं, कुठं वळायचं ते सांग. मुलगा हळूच म्हणाला. पुढे. सगळ्यांचंच पुढे का आहे? काय यार, कुठे फसलो मी आज? रिक्षा अजून पुढे गेली. मुलाने हात वर करून समोरच्या अंधारात एक दिशा दाखवली. कन्याने त्या दिशेने रिक्षा वळवली. रस्ता आता जवळजवळ दिशेनासा झाला होता. गण्या म्हणाला, इकडे तर काहीच नाही रे. मी इथंच हरवलो होतो. कधी? गण्याने विचारलं. माहीत नाही. रिक्षा अजून पुढे सरकली आणि समोर अंधार अजून गडद झाला. गण्याने नजर समोर ठेवली, पण आता त्याला रस्ता वेगळा वाटायला लागला. मातीचा रंग बदललेला. रस्त्याच्या कडेला काहीतरी पांढरट दिसायला लागलं. गण्या भुवया उंचावून म्हणाला, इकडे असं काही नव्हतं. तो थोडा पुढे झुकून बघू लागला. हेडलाईटमध्ये आता स्पष्ट दिसायला लागलं. रस्त्याच्या कडेला जळालेली लाकडं, काही ठिकाणी राग. कोणीतरी लाकूड जाळलंय बहुतेक. तो स्वतःशीच बोलत होता. राग जास्त दिसायला लागली. काही ठिकाणी मोठे ढगाळ आणि त्यावर काळे डाग. गण्याचा वेग नकळत कमी झाला. हे काय आहे? तो पुटपुटला. मागून रोहितचा आवाज आला. थांबायचं नाही. गण्या थोडा दचकला. काय? थांबायचं नाही का? काय आहे पुढे? त्या मुलाने उत्तर दिलं नाही. आता हेडलाईटमध्ये झाडांमध्ये मोकळी जागा दिसायला लागली. मोठी मधोमध काळी जमीन. गण्याने डोळे बारीक केले. अरे, आणि मग पूर्ण दृश्य दिसलं. मोठी मोकळी जागा, इकडे तिकडे विखुरलेली जळालेली लाकडं, राख आणि काही ठिकाणी अर्धवट जळालेले ओंडके. गण्याने ब्रेक हलका दाबला. रिक्षा थोडी स्लो गेली. तो आजूबाजूला पाहू लागला. त्याचा श्वास थोडा जड झाला. हे तर स्मशानघाट आहे, तो स्वतःशीच म्हणाला. मागून काही उत्तर आलं नाही. रिक्षा आता त्या जागेच्या काठावर उभी होती. इंजिन चालू, पण गण्याला आवाज दूरचा वाटत होता. तो हळूहळू मागे वळायला लागला, रोहितकडे पाहण्यासाठी. पहिल्यांदा त्याची नजर रोहितवर पडली. रोहित तसाच बसलेला होता, डोकं खाली. 2 सेकंद काहीच बदल नाही. गण्या म्हणाला, अरे उतरायचं आहे का? रोहितने हळूच डोकं वर केलं. गण्याचा श्वास झळकळला. मुलाचा चेहरा आता तसाच नव्हता. डोळ्यांच्या खाली काळे खोलगट वर्तुळे, ओठ सुकलेले आणि गालावर काळसर मातीसारखे डाग. गण्या 1 सेकंद थिजला. काय झालंय तुला? रोहित काही बोलला नाही. तो फक्त त्याच्याकडे बघत राहिला. गण्याने पटकन नजर बाजूला केली. त्याने बाजूला पाहिलं आणि त्याचं हृदय जोरात धडधडायला लागलं. रोहित एकटाच नव्हता. त्याच्या बाजूला विठ्ठल काका बसलेले. गण्या थरथरत्या आवाजात म्हणाला, काका, तुम्ही? विठ्ठल काकाने हळूच त्याच्याकडे पाहिलं. त्यांचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता. डोक्याच्या एका बाजूला खोल जखम, सुकलेलं रक्त, डोळे अर्धवट उघडे. ते शांतपणे म्हणाले, मी इथंच पडलो होतो. गण्याच्या हातातून स्टेअरिंग जवळजवळ सुटत होतं. तो घाबरून दुसऱ्या बाजूला पाहतो आणि तिथे सुनंदाताई बसलेल्या. त्यांची साडी अर्धवट जळालेली, हातावर काळफट जखमा, त्वचा सोललेली. त्या शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाल्या, ते गावकरी म्हणाले होते माझ्यामुळे होतं सगळं आणि मला जाळून मारलं त्यांनी. गण्या जोरात श्वास घेऊ लागला. नाही नाही. त्याचा आवाज फुटतो. रिक्षा अजूनही जागेवर उभी होती. इंजिन चालू होतं, पण त्याला काहीच ऐकू येत नाही. विठ्ठल काका पुन्हा म्हणाले, कोणीच थांबलं नाही, मला वाचवलं नाही. सुनंदाताई म्हणाल्या, कोणी ऐकलं नाही, त्यांनी मला जाळलं. रोहित हळू आवाजात म्हणाला, काका, मला घरी जायचं आहे, प्लीज सोडा मला. तिघांचे आवाज एकमेकांवर चढत गेले.
गण्याने दोन्ही कान झाकले. बस बस करा आता. तो रिक्षातून उतरायचा प्रयत्न करत होता, पण पाय हलत नव्हते. तो घाबरून पुन्हा मागे पाहतो. तिघे आता जवळ आलेले. त्यांच्या चेहऱ्यावरचं सगळं स्पष्ट. गण्यांच्या डोळ्यासमोर सगळं हलायला लागलं. त्याचा श्वास अडखळला. त्याने एक मोठा आवाज केला आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि तो बेशुद्ध झाला. किती वेळ झाला होता माहीत नाही. त्याला हलकासा आवाज ऐकू येत होता. अरे ओ भाऊ, ऐकतोस का? कुणीतरी आवाज देत होतं. अरे उठ लवकर. गणेशच्या चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडलं गेलं. तो हलकासा हलला. डोळे जळ झालेले. हळूहळू त्याने डोळे उघडले. पहिल्यांदा त्याला फक्त प्रकाश दिसला, सकाळचा. त्याने डोळ्यावर हात नेला. डोळे बारीक करत त्याने आजूबाजूला पाहिलं. 3-4 माणसं त्याच्या भोवती उभी होती. एकाने त्याच्या खांद्याला हलवलं. काय रे, काय झालं? इथे कसा पडलास? गण्या काही सेकंद बोलू शकला नाही. तो उठायचा प्रयत्न करतो, पण डोकं अजूनही फिरत होतं. दुसरा माणूस म्हणाला, हळूहळू उठ भाऊ. दुसरा माणूस म्हणाला. गण्याने बसायचा प्रयत्न केला. आजूबाजूला पाहिलं. रस्ता, झाडं आणि थोड्या अंतरावर स्मशानघाट, तेज, राख, जळालेली लाकडं सगळं तिथेच होतं. तो पटकन उठायचा प्रयत्न करतो. अरे काय झालंय तुला? एक गावकरी म्हणाला. रात्री इथे काय करत होतास? गण्या अडखळत म्हणाला, मी रिक्षा. तो अचानक मागे वळून पाहतो. रिक्षा तिथेच उभी होती. गावकरी त्याच्याकडे पाहत होते. कोण आहेस तू? गण्या म्हणाला. मी गण्या, रिक्षा चालवतो. काल इथे. तो वाक्य पूर्ण करू शकत नाही. त्याच्या डोक्यात सगळं परत येतं. म्हातारा, बाई, मुलगा आणि त्यांचे ते भयानक चेहरे. तो पटकन रिक्षाकडे चालत जातो. अरे थांब. पण गण्या ऐकत नाही. तो रिक्षाजवळ पोहोचतो. 1 सेकंद थांबतो. हात थरथरत होता. हळूच मागचा दरवाजा उघडतो. आत बघतो. पहिल्यांदा काहीच दिसत नाही. रिकामी सीट. आणि मग हळूच रिक्षा चालू करून त्याच्या घराकडे निघतो.